दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. सर्वत्र महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. याच पार्श्वभूमीवर नवापूर येथील बस स्थानकाच्या आवारात अनेक क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांचा सत्कार व सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्याप्रसंगी शुद्ध पेयजल पाणपोईचा शुभारंभ महिलांच्या शुभ हस्ते करण्यात आला. नवापूर येथील बस स्थानकात गेल्या 10 वर्षापासून शुद्ध थंड पेयजल अखंडितपणे दरवर्षी उन्हाळ्यात पाणपोई लोक सहभागातून सुरू करण्यात येते. यंदा महिला दिनाचे औचित्य साधून नवापूरच्या अध्यक्षा स्नेहलता शाह, स्वाध्याय परिवाराच्या ज्येष्ठ भगिनी मीनाक्षी सोनार व समस्त उपस्थित महिलांच्या शुभ हस्ते पाणपोईचा फीत कापून शुभारंभ करण्यात आला. यावेळी महिलांनी आपले मनोगत व्यक्त केले. ह्या दिवशी जे जागतिक महिला दिनाच्या महत्त्वाच्या त्या दिवशी आपल्याला बोलवलं, आमंत्रित केलं, हे मंगेश भाऊंचं एक कौतुकास्पद काम आहे. पूर्ण नवापूर शहरामध्ये काही एक तळमळीने करणारं व्यक्तिमत्व आपल्याला दिसतं आहे की कुठे ना कुठे काहीतरी त्यांना चांगल्या कामाची आवड आहे आणि या सगळ्या कामांचं त्याचा प्रतिसाद पण भरपूर मिळतो त्यांना आणि हे काम उत्तरोत्तर जास्त व्यापक स्वरूपात व्हावं अशी मी त्यांना शुभेच्छा देते. कार्यक्रम के जो भी रचयिता है, प्रेरणा स्रोत है मंगेश भाई, डिपो इंचार्ज विजय पाटिल सर, स्नेहलता काकी, मीनाक्षी बहन और यहाँ उपस्थित सारी महिलाएं और पत्रकार परिषद जिनकी वजह से, जिनके सहयोग से ये कार्यक्रम हुआ, विमेंस डे के माध्यम से ये हुआ, ये अपने आप में एक अनोखी बात है. बाकी आप ये हर साल करते हो जहाँ तक मुझे पता कि, तो आपने हम सबको यहाँ बुलाकर एक मौका दिया है कुछ करने का, तो इसके लिए सबसे पहले मैं आपको शुक्रिया अदा करूँगी. और हम जैसे भाई ने कहा अभी कि मंगेश भाई ना ऐसा कुछ करते रहते हैं और उसका सबसे पहला एग्जाम्पल है गांधी पुतला से लेकर सार्वजनिक स्कूल के सामने जो पेड़ लगाए हैं वो उनकी मेहनत है, उनकी लगन है. कार्यक्रमाचे आयोजन मंगेश येवले यांनी केले असून कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचलन महेंद्र अहिरे यांनी केले. यावेळी मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या. योगेश खैरनार, दक्ष न्यूज, नवापूर.